पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओ अप्पा, अहो बस की आता गोड खाणं. नवीन जोडप्याला आग्रह करा ना, तर आपणच आडवा हात मारायचा. मावशीबाई आता तर 5वी वाटी चालू आहे. एक करेक्ट आहे पण मावशी. ए सौरभ, बरं ना मला राधे काही काय. हा म्हणजे मला काही हरकत नाही. अरे आता नावही घेऊन टाका, नुसतं घात भरवण्यात काय अर्थ आहे. हा दादा. ओके. लग्न असो किंवा लिव्ह इन, गाठ बांधायची असते मनाची मनांशी. लग्न असो किंवा लिव्ह इन, गाठ बांधायची असते मनाची मनांशी. ना पत्रिका, ना वरात, ना मुहूर्त, ना बँड बाजा, तरीही आयुष्यभर नातं जपणार आहे मी मिस अनामिकांची. मॅम आता तुम्ही. लग्न करताना लागतात हार आणि तुरे. वा. लग्न करताना लागतात हार आणि तुरे. सौरभ रावांचे नाव घेते आता आग्रह पुरे. या वाद मला आहे ना तुमचं दोघांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे तुमचं एकमेकांवरचं प्रेम, एकमेकांविषयीची ओढ अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखी आहे. हा पण फक्त तुम्ही लग्न नाही केलं. लग्न झालं नाही म्हणून काय झालं सर? प्रेम प्रेम असतं ना. आम्ही काही समाजात बंड पुकारण्यासाठी किंवा कुणाला प्रखर विरोध करण्यासाठी वगैरे हे नाही केलेलं. आम्हाला कुणाला काही दाखवायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. ही फक्त एक अरेंजमेंट आहे जी आम्हाला वाटली म्हणून आम्ही केली. हो सर, या निर्णयामागे आमची काही कारण आहेत. आणि हे असं घास भरवण्याने जर लोकांना बरं वाटणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. म्हणजे मला छानच वाटेल असा घास भरवायला. ते बरोबरच आहे रे, पण एवढं सगळं तुम्ही केलं, मला वाटलं लग्नही कराल. मला सुद्धा तसंच वाटलं होतं खरं तर. इतक्या परफेक्ट आणि प्रेमळ माणसाशी लग्न करायची काय गरज आहे? मी तर म्हणतो उलट म्हणूनच लग्न करायला हवं. कारण एवढा छान माणूस गमावण्याची भीती सुद्धा असतेच ना. आणि लग्न केल्यानंतर आपलं माणूस दुरावणार नाही कशावर सर. म्हणजे 2 माणसांमध्ये जर दुरावा निर्माण झाला तर फक्त लग्न केलंय म्हणून आयुष्यभर ते एकमेकांबरोबर राहतीलच, किंबहुना आनंदाने राहतील असं नाही ना. तेही बरोबरच आहे म्हणा. बरोबर काय बरोबर नाही. म्हणजे समजा लग्नानंतर एखादा पुरुष परस्त्रीच्या नादी लागला तर समाजाची आणि कायद्याचा काहीतरी धाक हवा की नाही. म्हणजे कुठेतरी त्याला भीती वाटायला हवी ना. पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असं काहीच घडत नाही. बरोबर ना? एक मिनिट. अगं पण लिव्ह इन मध्ये कायदा नसतो असं कोण म्हटलं? प्लस नातं नीट टिकवता येत असेल तर लिव्ह इनच बेस्ट आहे ना. हे बघ, त्याचे डबल फायदे असतात. म्हणजे आता हे दोघं लिव्ह इन मध्ये राहतायत म्हणून सौरभ आणि ममाला एकत्र राहता पण येतंय आणि तुला जाऊ मानण्याचं कंपल्शन पण नाहीये तिच्यावर, नाही का? एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं की मी अनामिकाताईंची जाऊ आहे म्हणून भाऊजींनी आणि अनामिकाताईंनी लग्न नाही केलंय? हा अगं असं कुठे म्हटले मी ताई? फक्त एक उदाहरण दिलं. हे बघ, तुला हे सगळं बोलायचं ना मुळात हक्कच नाही. तुझं फसलंच ना लिव्ह इन रिलेशनशिप. हे बरोबरच बोलते मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला असं वाटतं की होणाऱ्या जाऊबाईंना खरं तर लग्न करायचं होतं. हो की नाही होणाऱ्या जाऊबाई? काय जरा 4 लोकात बोलताना विचार करत जा ना. सगळीकडे पाल्ला लावायची गरज आहे का? आणि तू होणाऱ्या जाऊबाई बोलणं बंद कर आता. वहिनी तुझ्या जाऊबाई झालेल्या आहेत. मी नाही मानत त्यांना जाऊबाई.
नाही म्हणजे मी बाबा बुरचटलेल्या विचारांची. मी लग्न या नात्यातच विश्वास ठेवते. बाकी मला हे सगळं लिव्हिन फिव्हिन हे सगळं मला मान्य नाही आहे. आणि म्हणून त्या माझ्या होणाऱ्या जाऊबाईच आहेत. जेव्हा लग्न करून येतील तेव्हा त्या जाऊबाई होतील. बरोबर ना माई मावशी? वल्ली ऐक ना, तुझ्यापेक्षा जास्त किंबहुना इथे उपस्थित बहुतांश लोकांपेक्षा जास्त ओळखतो मी मिसना. त्यांना काय हवंय, त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते मला बरोबर माहिती. त्यामुळे आम्हाला दोघांना काय हवंय हे आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. हा निर्णय आमच्या दोघांचा आहे आणि तो बरोबर आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता इथून पुढे या विषयावर चर्चा नको. आणि एकबोटे सर, म्हणजे पोटभर जेवा पण थोडीशी जागा ठेवा बरं का. नाही, जेवणानंतर सगळ्यांसाठी मस्तानी आहे, मी आणले फ्रीज मध्ये. ओ आप्पा, जेवण झालं ना? हो पोटभर जेवलात ना? हो मी बडीशोप आहे, मग बडीशोप म्हणून खा ना. हो जेवण म्हणून खाऊ नका. बर बर. मस्त आला ना फोटो? काढताना वाटलं नव्हतं रे की काय रे, काय झालं? दादा ऐक ना, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी बोलतो ना मावशीशी. तू आणि वहिनी वाड्यात राहिल्या ना परत. साचू, भाऊजी, सचिन बरोबर बोलताय. तर जे काही झालं ते तुम्ही विसरून जा ना. माझी सुद्धा खूप इच्छा आहे की तुम्ही दोघांनी लग्न करून वाड्यावर यावं. म्हणजे मी कसं वाजत गाजत तुम्हा दोघांचंही स्वागत करेन वाड्यावर. मला माहितीये वल्ली, माई मावशी आणि रमा काकूपेक्षा तुला सगळ्यात जास्त काळजी आहे आमच्या लग्नाची. खरं सांगू, मला विचारीला वाटतं बाबा की आपण सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदाने आपल्या वाड्यावर राहावं. एक काम कर ना वल्ली, एकदा हा विषय माई मावशीकडे बोल. साचू, माझा ऐक. तू आता कमावता झालायस, नोकरी उत्तम सुरू आहे, काम छान करतोयस. तू आत्ता तुझ्या आयुष्याच्या एका खूप चांगल्या फेज मधनं जातोय साचू. तू एकटा नाही आहेस. खरं तर मला मनापासून असं वाटतं की आता तू आणि वल्लीने आयुष्याच्या पुढच्या फेजचा विचार सुरू करायला पाहिजे. तू विषय बदलू नकोस रे दादा. मला सांग, आपण असं वेगळं राहिलोय का कधी? खूप एकटं पडल्यासारखं वाटतं मला. वेडा आहेस का तू? आपण फक्त एका घरात एकत्र राहिलो तर आपण एकत्र होत, असं होतं का साचू? असं आहे का साचू? अरे वेड्या, मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तू जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी मी तुझ्या आणि तू माझ्या कायम बरोबर आहोत, आयुष्यभर. हे लक्षात ठेव. झालं सुरू यांचं. असलं कसलं जगावेगळं बंधू प्रेम आहे ना, काय कळतच नाही. या सचिनला तर मी कानी कपाळी ओरडून सांगत होते की काय वाटेल ते झालं तरी भाऊजींना वाड्यात परत घेऊन ये. पण नाही, याच्या डोक्यात प्रकाश पडतच नाही. तू आणि मी, आपण दोघे आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो साचू. ही सुरुवात अशी रडत रडत करणार आहेस का तू? चल चल, रडू नको. चल चल, रडू नको. चल म्हणता हसून दाखव. चल, असा रडता रडता हसणारच तू. कसं हसलं पाहिजे साचू? असं हसलं पाहिजे. असं बघ. अरे दादा, हॅलो हॅलो हॅलो. काय? कुठं काय? मी आज गुलाबाची रोपं लावत होतो. तुला फुलं असं म्हणायचंय का? हा, तेच ते. का आणि असं तुला? ऐक ना, तुला हे माई मावशी बोलवते. मला? हा. कशाला? कशाला? हे माई मावशीलाच विचार ना तू. ती बोलवते, तिला विचार. मला नाही वाटत माई मावशी मला बोलवत असेल. अरे पण तू आवाज ऐकला ना कोणाचा तरी? आवाज ऐक. अच्छा, मग कदाचित वल्लीताई बोलवत असेल ना. हा, जा बघ पटकन.
विचारून घे काय काम असेल ते, है ना? मला व्यवस्थित कळतंय तुमचं इकडे काय चालू आहे ते. मला कटू बघताय ना तुम्ही सरळ सरळ. नाही नाही, तुला कटवत वगैरे नाही आम्ही का कटवू ना. हो का? मग जाऊ दे मला. ऐक ना राधा, तुला काही कामं नाही आहेत का? ए तू जास्त आगाऊपणा करू नकोस हा. अरे कसं बोलते तुझ्याशी. आणि तू जास्त काड्या घालू नकोस मध्ये मध्ये. ऐक ना सचिन दादा, तू लक्ष देऊ नको, आपण आपल्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं करूया. एक मिनिट, मला पण मदत करायची यार. आमचं काम आहे, वेगळं काम आहे. तू जा ना. ऐक ना, जा ना. तुम्ही काय मला लिंबू टिंबू समजता का रे? समजायचं का त्यात? मी जर लिंबू टिंबू असेल ना तर तूही तेवढाच लहान आहेस, कळलं? मी चालले यार. ओ हे चाललंय होय तुमचं. त्यात काय मलाही मदत करायला काय? तुला कळणार नाही, कळत नाही तुला वेगळं आहे. ऐक ना, जा ना. मला नाही कळत, याला काही नाही कळत. याला ना नुसतं ते शेतामध्ये उभं राहून काय ते भारा असतं ना ते असं घेऊन उभं राहायला जमतं फक्त. दॅट्स इट. राधा, डोंट हर्ट द सेंटिमेंट ऑफ खानदेशी मुलगा, कळलं? मी ना तुझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे मला व्यवस्थित माहितीये तुला काय कळतं आणि काय नाही कळत ते. आणि तुला काहीही कळत नाही. दॅट्स अ फॅक्ट. असं नाहीये, तो माझा सज्जनपणा आहे आणि तू माझ्या सज्जनपणाचा गैरफायदा घेऊ नकोस. सज्जनपणा आहे म्हणे माझा. एक मिनिट. तुम्हाला दोघांनाही काही कळत नाही. इकडे देते. अरे चला. अरे काय यार राधा, तुझ्यामुळे हा मला पण घालवतोय. आमचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित ठरलं होतं. माझी काय चूक आहे आता? ऐका, बाहेर जाऊन भांडा. चला चल रे नील, ये तू पण. चल नील यार. हे त्या पाकळ्या राहिल्या. रिया, पाकळ्या ना. वल्ली, पाकळ्या घेऊन ये. रिया, तू रेस्टलेस दिसतेस. अगो केवढा विचार करतेस तू. जरा मिरर मध्ये बघ, किती डोळे सुजलेत तुझे. मला काही झालं नाहीये, मला कसलेही विचार नाही. तू जा इथून प्लीज. अरे वी आर व्हेरी क्लोज माय डिअर. हे बघ, तुझ्या मनात काही असेल ना तर तू मला सांग. नको बाबा, अजिबात नाही. तुला सांगणं म्हणजे लेक्चर ऐकणं. अगं मला काय हॉबी आहे का तुला लेक्चर देण्याची? हो आहे. मला माहिती तुझ्या मनात काय चाललंय, तू कसला विचार करतेस ते. आय नो. सतत तुझ्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, त्या सचिनच्या. प्रेमात आंधळी झालीये नुसती त्या सचिनच्या. हे बघ, मी जास्त बोललेलं तुला काही आवडत नाही. एनिवेज, मी जाते आतमध्ये. पण एक लक्षात ठेव, तुला काही लागलं ना रिया तर मी आहे. हा ओके? हो, तू जा. कुठे चाललात? एक मस्तानी संपली, आता दुसरी आणायला चाललोय. अहो मी आणते. थांब जरा तू. आप्पा हॅलो सचिन, खूप सॉरी मी तुला एवढा लेट फोन करते. बिझी आहेस का? हो जरा आहे. मी काही काम होतं का? हा, ऍक्च्युली एक अर्जंट काम होता, पण मी खूप आजारी आहे, नाहीतर मीच केलं असतं ते काम. काय काम आहे? ते ऍक्च्युली आपलं ऑडिट आहे उद्या, आणि त्यासाठी काय पेपर्स रेडी करायचे होते. त्यासाठी तू घरी येऊ शकतो का? आत्ता?
मी जरा बाहेर आलोय मॅडम आता. मला इथनं लगेच निघता येणार नाही, बरोबर नाही दिसणार ते. उद्या सकाळी येऊन केलं तर नाही चालणार का? आय अंडरस्टँड सचिन, पण खूप महत्वाचं काम आहे ना, नाहीतर मी तुला बोलली नसते. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. अँड प्लस मी दुसऱ्या कोणावर तुझ्या एवढं ट्रस्ट नाही करू शकत. ठीक आहे, बघतो मी काहीतरी. ठीक आहे, पण प्लीज ये हा. काय रे रिया मॅडमचा फोन होता. आता ह्यावेळी? काहीतरी अर्जंट काम आहे म्हणे, घरी बोलवत होत्या त्यांच्या. मग मग काय, त्यांना सांगितलं मी नाही जमणार आता. हो सचिन, पण त्यांच्या या वागण्याचा कामावर परिणाम झालेला कसा चालेल? हो ना. पार्टी अर्धवट सोडून कसं जाणार ना वहिनी तुम्ही? कळतंय मला, पण इतका वेळ होतासच की, हो की नाही? कामात तडजोड नाही. जा तू. रिया मॅडमने एवढ्या रात्री सचिनला का बोलवलंय? खरंच काम आहे का नुसतं निमित्त शोधलंय? नाही नाही वल्ली, तुला बघायलाच हवं काय चालू आहे ते. कोणाचा फोन होता? रिया मॅडम ना? एवढ्या रात्री कशाला फोन केला त्यांनी? काम आहे म्हणे काहीतरी अर्जंट, घरी बोलव. घरी? मी पण येते तुझ्या बरोबर. बघ, तुला घेऊन जायला हरकत नाहीये माझी. मग पण अगं आधीच मी सोडून चाललोय पार्टीमध्ये. तू पण आलीस तर कसं वाटेल? कोणीतरी एक थांबलं पाहिजे नाही ते. ऐक ना सचिन, मला इकडे ना फार कंटाळा आलाय. 240 माणसं एकत्र आली आहेत, त्याची कसली पार्टी? नीट बोला तू, सांगून ठेवतोय. खरं तर चलच तू माझ्यासोबत. इथे थांबशील तर असलं काहीतरी बोलशील आणि सगळ्यांचा मूड खराब करशील. मी येते, चल. सचिन किती मोठं घर आहे. हे बोलली ऐक, उगाच काहीतरी ऐक, माझं काय सांगतोय ते ऐक. बोल. मग जास्त बोलू नकोस. कोण काही समोरनं विचारलं तर तेवढंच बोलायचं, कळलं का? हे बघ, मी गृहिणी असले ना तरी 4 चौघांमध्ये कसं वागायचं ते मला माहिती. चल. रिया मॅडम, रिया मॅडम. सचिन, आत ये ना. असं कर, तू चल सोबत. मी कशाला? तुझा. अगं तू काय करणार आहेस इथे एकटं थांबून? अरे असं काय करतो? ते काहीतरी कंपनीचं वगैरे बोलायचं असेल तर मी कशाला उगाच मध्ये? अरे तुम्ही सगळे निघताय काय? सांगा ना तुम्ही. थांबा ना सगळे, थांबा ना रात्रभर. मस्त रात्री बदाम सातचे डाव टाकू. हा, अरे वा, टाकूया की. अरे पण ते आजची रात्र नाही काही. नाही, तुम्ही खेळत बसाल आणि इथे अनुताई आम्हाला मनातल्या मनात शिव्या घालत राहतील. नाही नाही, मी असं काहीच करणार नाही. खरंच थांबा ना. अहो अनुताई, बऱ्याच दिवसांनी तुम्हा दोघांना आज एकांत मिळतोय. आम्ही निघतो आता. हा, हो खरंय खरंय खरंय. नाही आपल्याला आता सगळ्यांना निघायलाच हवं. चला 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 लवकर चला. चलो पटवर्धन, गुड लक. निघतो आम्ही. सौरभा, अरे बघतोस काय, सगळ्यांना नमस्कार कर, आशीर्वाद घे. काय हा. सुखी रहा. काय रे पटवर्धन, सारखं सारखं घड्याळ काय बघतोयस? नाही ते हे घड्याळ नाही, हे काही नाही सर. अरे निघतोय आम्ही, टेन्शन घेऊ नकोस. चला 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 निघूया ना. हो निघूया निघूया. बाय मम्मा. चला 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 चला. थांबा थांबा जरा. सावकाश जा.
आज खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला सुरुवात होती मिस अनामिका. हाच दिवस लवकरात लवकर यावा असं मला किती मनापासून वाटत होतं हे मी तुला नाही सांगू शकणार. आपल्या नात्याला काय नाव द्यायचं मला माहिती नाही. फक्त तुम्ही अशाच आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहा बस. तुझा असा समाधानी चेहरा रोज बघायला मिळाला ना तर माझ्या एवढी सुखी व्यक्ती नसेल या जगात.